सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे आहे स्तुती चांगले यांचं वे द सन नेव्हर सेट्स हे पुस्तक. हे एक समकालीन म्हणजे आजच्या काळातलं प्रेरणादायी पुस्तक आहे. महत्वाकांक्षा, भावनिक असुरक्षितता आणि आयुष्यात काहीतरी उद्देश शोधणाऱ्या तरुणांबद्दल हे पुस्तक बोलतं. आणि याची खासियत म्हणजे जे लोक बाहेरून खूप यशस्वी दिसतात पण आतून कुठेतरी हरवलेले असतात, त्यांच्या आतल्या जगाबद्दल हे सांगतं. बरोबर. आणि आजच्या चर्चेचा उद्देश फक्त कथेचा सारांश देणं नाहीये, तर त्यातील भावनिक गुंतागुंत उलगडणं आहे. म्हणजे हे पुस्तक आजच्या तरुण वाचकांना इतकं आपलंसं का वाटतं? कोविड-19 लॉकडाऊनची पार्श्वभूमी ही फक्त एक निमित्त आहे की कथेचा एक अविभाज्य भाग आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आत्मशोधाच्या प्रवासात लेखिका कोणते खोलवरचे संदेश देत आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग ह्याच्या मुळाशी जाऊया. कथेची सुरुवातच एका अशा परिस्थितीत होते जी आपल्यापैकी अनेकांना अनुभवली आहे, नाही का? मुख्य पात्र इती. ती मुंबईत राहणारी एक पटकथा लेखक आहे. तिला तिच्या करिअरमध्ये खूप काही करायचंय, पण जगभर पसरलेल्या महामारीमुळे तिला तिच्या मूळ गावी मसुरीला परत यावं लागतं. आणि हे घरी परतणं हे फक्त शारीरिक नाहीये, तर ते खूप भावनिक सुद्धा आहे. अगदी. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. हे घरी परतणं या कथेचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे शहर म्हणजे महत्वाकांक्षा आणि धावपळ. तर तिचं गाव मसुरी म्हणजे तिचा भूतकाळ, तिची ओळख, जिथून ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. हो, आणि लॉकडाऊनने तिला तिच्या भूतकाळाचा सामना करायला भाग पाडला आहे, जो ती टाळत आली होती. आणि मग तिला एक अशी गोष्ट सापडते जी भूतकाळाचं दार उघडते, तिची जुनी डायरी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. आणि इथेच लेखिका एक जबरदस्त प्रश्न विचारते, जो थेट वाचकाच्या मनात घर करतो. जर तुम्हाला कोणाची डायरी सापडली तर तुम्ही ती उघडण्याची हिंमत कराल का? हा प्रश्न आपल्याला दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या आपल्या कुतूहलावर विचार करायला लावतो. पण त्यानंतरचा प्रश्न तो अधिक भेदक आहे. हो, दुसरा प्रश्न आहे, आणि जर तुम्हालाच तुमची जुनी डायरी सापडली तर तुम्ही तुमचा भूतकाळ पुन्हा वाचायला धजवाल का? हा प्रश्न खूप खूप वैयक्तिक आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या भूतकाळात अशा काही गोष्टी असतात ज्या आपण विसरू इच्छितो किंवा ज्यांची आठवण आपल्याला त्रास देते. बरोबर. आपलाच भूतकाळ पुन्हा जगण्याचं धाडस आपल्यात आहे का? हा या कथेचा मूळ गाभा आहे. मला वाटतं डायरी हे इथे केवळ एक कथानक पुढे नेणारं साधन नाहीये. नाही, ते एक पात्रच आहे. अगदी. ती डायरी म्हणजे इतीचा 16-17 वर्षांचा आवाज आहे. स्वप्नाळू, भावनिक, थोडा अपरिपक्व. आणि आजची 30 वर्षांची इती, जी अधिक प्रगल्भ आहे, ती त्या आवाजाशी संवाद साधते. हा दोन इतींमधला संघर्ष आणि संवादच कथा पुढे घेऊन जातो. अगदी बरोबर. आणि इथे एक मनोरंजक तांत्रिक पैलू आहे. ती डायरी एका अर्थाने अनरिलायबल नरेटर आहे, म्हणजे अविश्वसनीय निवेदक. आपण पौगंडावस्थेतील इतीच्या नजरेतीन घटना पाहतो, जी पूर्णपणे तिच्या भावनांवर आधारित आहे. त्यामुळे त्यावेळच्या घटनांचं खरं सत्य काय होतं हे ठरवण्याचं आव्हान वाचकासमोर उभं राहतं, नाही का? हो, आणि आजची प्रौढ इती जेव्हा ते वाचते तेव्हा तिलाही जाणवतं की तिच्या त्यावेळच्या आठवणी आणि डायरीत लिहिलेलं वास्तव यात फरक आहे. यामुळे कथेला एक वेगळीच खोली मिळते. आणि याच डायरीमुळे तिच्या आयुष्यात दोन महत्वाच्या व्यक्ती परत येतात. तिचं पहिलं प्रेम निशित आणि तिची एकेकाळची खास मैत्रीण शेली, जिच्याशी तिचं नातं तुटलेलं आहे. या तिघांचं पुन्हा एकत्र येणं हे केवळ योगायोग नाही, तर इतीच्या भावनिक उपचाराच्या प्रक्रियेचा तो एक महत्वाचा टप्पा आहे. हो, आणि हे आपल्याला पुस्तकाच्या मुख्य विषयाकडे घेऊन जातं. हीलिंग म्हणजे भावनिक उपचार. पुस्तक हे सांगत नाही की भूतकाळ पुसून टाका. उलट ते सांगतं की भूतकाळातील अपूर्ण गोष्टींसोबत जगायला शिका. इतीचा प्रवास हा क्लोजरबद्दल नाहीये,
तर तो ॲक्सेप्टन्सबद्दल आहे. म्हणजे ते जसं होतं तसं स्वीकारण्याबद्दल. ही एक खूप मोठी आणि महत्वाची शिकवण आहे. पण हे भावनिक उपचार कशासाठी हवे आहेत? म्हणजे इति बाहेरून तर यशस्वी दिसते, एक पटकथा लेखक म्हणून तिनं स्वतःची ओळख निर्माण केलीये. मग तिला आतून इतकं अपूर्ण का वाटतं? इथेच लेखिका आजच्या पिढीच्या एका महत्वाच्या समस्येला हात घालते, ज्याला आपण ॲम्बिशन फॅटिग म्हणू शकतो. म्हणजे सतत यशस्वी दिसण्याचा आणि काहीतरी मोठं अचीव्ह करण्याच्या दबावाखाली आतून पूर्णपणे खचून जाण्याची भावना. सोशल मीडियावर दिसणारं चकचकीत आयुष्य आणि आपलं खरं, गोंधळलेलं आयुष्य यातील तफावत तरुणांना आतून पोखरत आहे. खरंय, इति त्याचंच प्रतीक आहे. तिनं यश मिळवलंय, पण त्या यशाच्या प्रवासात ती स्वतःला कुठेतरी हरवून बसलीये. अगदी. आणि मला वाटतं वेअर द सन नेव्हर सेट्स हे शीर्षकसुद्धा याचंच प्रतीक आहे. सतत प्रकाशात राहण्याची, यशस्वी दिसण्याची धडपड. पण जिथे सूर्य कधीच मावळत नाही, तिथे सावल्याही नसतात आणि विश्रांतीही नसते. ही कथा त्या सततच्या उजेडातून बाहेर पडून स्वतःच्या आतल्या अंधाराला स्वीकारण्याबद्दल आहे. उत्तम निरीक्षण. आणि हा अंधार स्वीकारण्याची प्रक्रिया तिच्या जुन्या नात्यांना नव्याने सामोरं जाण्याने सुरू होते. निशितसोबतच्या तिच्या नात्यात केवळ नॉस्टॅल्जिया नाहीये, तर काय चुकलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे. तर शैलीसोबतच्या मैत्रीत विश्वासघात आणि गैरसमजातून निर्माण झालेली कटुता आहे. ही दोन्ही नाती तिच्या अपूर्ण भूतकाळाचे भाग आहेत. मला इथे एक प्रश्न पडतो. पुस्तकाचा सूर खूप आशावादी आहे, बरोबर? पण काही वाचकांना असं वाटू शकतं की ही नाती खूप सहजपणे पुन्हा जुळतात. खऱ्या आयुष्यात इतक्या वर्षांनी दुरावलेली नाती इतक्या सोप्या पद्धतीने सुधारतात का? हे थोडं अवास्तव नाही का वाटत? खूप चांगला प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर लेखिकेच्या लेखनशैलीत दडले आहे. हे पुस्तक हायपर रिअलिस्टिक किंवा अतिवास्तववादी असण्याचा दावा करत नाही. त्याचा उद्देश वाचकाला एक भावनिक आधार देणं आहे, एक आशेचा किरण दाखवणं आहे. ही नाती सहज जुळतात असं दिसत असलं तरी त्यामागे इतीने स्वतःमध्ये केलेले बदल आहेत. तिने स्वतःच्या चुका मान्य केल्या आहेत, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे रियुनियन केवळ बाह्य घटना नाही, तर तिच्या आंतरिक बदलाचं फळ आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला आतून बदलतो, तेव्हा बाहेरची परिस्थिती आणि नाती आपोआप सुधारायला लागतात. हेच लेखिकेला सुचवायचं आहे. बरोबर. आणि हीच गोष्ट त्यांच्या लेखनशैलीला खूप प्रभावी बनवते. हो, भाषा खूप सोपी, सरळ आणि एकदम संवादात्मक आहे. कुठेही जड शब्द नाहीत किंवा गुंतागुंतीची वाक्यरचना नाही. वाचताना असं वाटते की इति तिची गोष्ट थेट आपल्याला सांगत आहे. या साधेपणात एक प्रामाणिकपणा आहे. अगदी. लेखिकेने गुंतागुंतीच्या कथानकाऐवजी पात्रांच्या भावनांवर लक्ष केंद्रित केलं आहे, त्यांच्या आंतरिक संवादावर. पुस्तकात मोठमोठे ट्विस्ट किंवा नाट्यमय घटना नाहीयेत, तर छोट्या छोट्या क्षणांमधून मिळणारे मोठे बोध आहेत. हो, जसं की मसुरीच्या निसर्गाचं वर्णन ते केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही. नाही, ते इतीच्या मानसिक स्थितीचं प्रतीक बनतं. तो शांत, स्थिर निसर्ग तिच्या आतल्या वादळाला शांत करण्यास मदत करतो. पुस्तकात एक ओळ आहे जी मला खूप आवडली. स्वतःला बरे करण्याची प्रक्रिया ही सरळ नसते आणि जीवनाचा उद्देश नेहमीच मोठा किंवा नाट्यमय नसतो. खरंय. हे वाक्य आजच्या हसल कल्चरच्या काळात खूप महत्वाचं आहे, जिथे प्रत्येकाला काहीतरी मोठं करायचंय. हे पुस्तक आपल्याला सांगतं की स्वतःसोबत प्रामाणिक राहणं, आपल्या माणसांसोबत जोडलेलं राहणं, हा सुद्धा एक खूप मोठा उद्देश असू शकतो. आणि हा जो विचार आहे, हा जो आशावाद आहे, तो लेखिका स्तुती चांगले यांच्या स्वतःच्या प्रवासातून आलेला दिसतो. त्यांनी IMI नवी दिल्ली येथून MBA केलं, मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरीही केली, पण कथा सांगण्याच्या ओढीने त्यांनी ती सुरक्षित नोकरी सोडली आणि लेखनाचा अनिश्चित मार्ग निवडला. हा धाडसी निर्णय आणि स्वतःच्या स्वप्नांवरचा विश्वास त्यांच्या प्रत्येक कथेतून दिसून येतो. नक्कीच. इतकंच नाही तर त्या खूप प्रवास करतात. त्यांनी अंदमानला प्रवास केलाय, अरुणाचल प्रदेशात भारतीय जवानांसोबत कॅम्पिंग केलंय, करके दिखाएंगे या टीव्ही मालिकेचं सूत्रसंचालनही केलंय. हे सगळे अनुभव त्यांच्या लेखनाला अधिक समृद्ध आणि वास्तविक बनवतात. त्या केवळ कल्पनांवर आधारित कथा लिहित नाहीत. बरोबर. त्या जगण्यातून आलेले अनुभव मांडतात आणि त्यामुळेच त्यांची पात्र आणि त्यांच्या कथा वाचकांना आपल्या वाटतात. वाचकांच्या प्रतिक्रियांमधून हे स्पष्ट दिसतं. अनेक वाचकांनी लिहिलं आहे की 2020च्या लॉकडाऊनचा काळ त्यांनी कसा अनुभवला आणि इतीच्या कथेत त्यांना स्वतःचाच प्रवास दिसला.
हो, पौगंडावस्थेतील स्वप्नाळू मी आणि जगाचा अनुभव घेतलेला प्रौढ मी या दोन्हीमधला संघर्ष प्रत्येकाने कुठेतरी अनुभवलेला असतो. अगदी. एका वाचकाची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणतात, ही मैत्री आणि प्रेमाला दिलेली एक सुंदर दाद आहे. काहीही झाले तरी आयुष्य पुढेच जात राहते. हे वाक्य या पुस्तकाचं सार आहे. बरोबर. या पुस्तकाच्या यशस्वीतेचं कारणच हे आहे. ते पौगंडावस्था, मैत्री, प्रेम, स्वतःचा शोध यांसारख्या सार्वत्रिक अनुभवांना स्पर्श करते आणि त्यांना लॉकडाऊनसारख्या एका विशिष्ट सामूहिक अनुभवाच्या चौकटीत बसवते. त्यामुळे ही कथा एकाच वेळी खूप वैयक्तिक आणि त्याच वेळी सर्वांना आपलीशी वाटते. हो, प्रत्येकजण इथीच्या कथेत स्वतःचा एक छोटा तुकडा शोधू शकतो. तर वेअर द सन नेव्हर सेट्स ही फक्त लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या एका मुलीची कथा नाहीये, तर ती लवचिकता, आत्मशोध आणि आपला भूतकाळ आपला वर्तमान कसा घडवतो याबद्दलची एक आशादायी कथा आहे. हे पुस्तक आठवण करून देतं की कितीही अंधार असला तरी कुठेतरी सूर्य उगवण्याची वाट पाहत असतो. आणि तो सूर्य बाहेर नाही, तर आपल्या आतच असतो. अगदी बरोबर. ही कथा भूतकाळाकडे धाडसाने पाहण्याची आणि त्यातून शिकून वर्तमानात अधिक चांगल्या प्रकारे जगण्याची प्रेरणा देते. ती आपल्याला सांगते की कधीकधी पुढे जाण्यासाठी आपल्याला मागे वळून पाहावं लागतं. आजची चर्चा खूपच छान झाली. आता एक विशेष घोषणा. आम्ही sharingstories.in वर #pushing Indian authors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं लोकांपर्यंत पोचवत आहोत. आणि या कार्याला plotsformovies.com चे समर्थन आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे, जिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेता येतं. आमचं चॅनल सबस्क्राईब करून आणि आम्हाला पाठिंबा देऊन असंच चांगलं काम करण्यास प्रोत्साहन द्या. आणि हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की क्लिक करा. आजची चर्चा संपवण्यापूर्वी आम्हाला श्रोत्यांकडून जाणून घ्यायला आवडेल, भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या उत्तरांची वाट पाहत आहोत. धन्यवाद.